इंदू सरकार या सिनेमावरून दिग्दर्शक मधुर भांडारकरवर सध्या जोरदार टीका केली जाते। या सिनेमामधून गांधी घराण्याची बदनामी केली गेली असल्याचा आरोप करत या सिनेमावरती बंदी आणण्याची मागणी होतीये। या सगळ्या प्रकाराबद्दल थेट मधुर भांडारकरशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी विनोद घाटगेने। आता माझ्यासोबत आहेत दिग्दर्शक मधुर भांडारकर। खरं तर त्यांचा इंदू सरकार हा सिनेमा लवकरच रिलीज होतो, रिलीजच्या मार्गावर आहे, पण त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे येत आहेत। खूप खूप स्वागत तुमचं पहिल्यांदा एबीपी माझामध्ये। सगळ्यात पहिल्यांदा खरं तर सिनेमावरून धमक्या येणं म्हणजे काय या सगळ्या प्रकरणाकडे कसे बघताय तुम्ही? कारण ट्विटरवरती सोशल मीडियावरती खूप साऱ्या चर्चा सुरू आहेत या सिनेमाच्या निमित्तानं तुमच्याबद्दल। मला वाटतं चुकीचं आहे की ज्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे की मधुरचा ब्लॅक इन द फेस तर तुम्हाला 1 लाख रुपये देणार, चुकीचं आहे। मला वाटतं फिल्म मेकरला एक इंडिपेंडन्स द्यायला पाहिजे की ज्या प्रकारची पिक्चर बनवली आहे। आणीबाणीवर लोकांनी किती डॉक्युमेंटरी मी बघितलेले आहे, बुक्स लिहिलेली लोकांनी, पण तुम्ही फिल्म बनवता त्यावरच्यावर तुम्ही टीका करतात, त्याच्यावर सांगतात की तुम्ही आम्हाला पिक्चर दाखवा पहिले आणि मग त्याच्यावर लीगल नोटिसेस पाठवतात। हे चुकीचं आहे। एक सरळ आरोप तुमच्यावरती होतोय की तुम्ही बीजेपी कडून बोलता आणि त्यानिमित्तानं तुम्ही गांधी घराण्याला बदनाम करता, असा एक सरळ आरोप होतोय, जी चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे। मी पहिला सांगतो तुम्हाला, जर का बीजेपी बघा, माझे मित्र सगळे जागा आहे, बरोबर, हां, काँग्रेसमध्ये पण आहे, मी किती काँग्रेसच्या फंक्शनमध्ये पण गेलो आहे, बीजेपीचा फंक्शनमध्ये गेलो, शिवसेना, मनसे, सगळे फंक्शनमध्ये मी जातो की माझे फॅन फॉलोइंग आहे ते सगळे जगा असतात, की असं नाही की एकच पक्षाचे लोक माझी पिक्चर बघतात। त्यानंतर मला सांगतात की तुम्ही की अरे बीजेपी आहे। मी बेसिकली फिल्म मेकर, इतकं वर्षापासून मी फिल्म बनवतो आणि माझी पिक्चर, माझे विषय हमेशाही रिअल हार्ड हिटिंग असतात, ते लोकांनी बघितलं आहे। चांदनी बारपासून तुम्ही बघितलेलं आहे, त्या प्रकारची मी फिल्म बनवतो, ज्या शैलीची मी फिल्म बनवतात। जर का मला असं स्पॉन्सर्ड झालं असतं कोणी राजनेता पक्ष, तर मी 2019ला पिक्चर रिलीज केला असता। त्यानंतर तिथे इलेक्शन आहे, हां, त्यावेळेला कदाचित मी आता 3 महिना पहिले 5 राज्याचे इलेक्शन झाले, बरोबर, त्यावेळेला पिक्चर मी रिलीज केला असता। जर काय स्पॉन्सर असला असता ते इन्फ्लुएन्स करायला वोटरला, त्यावेळेला मी पिक्चर आणला असता। आता पॉलिटिक्सचं एवढं नॉलेज आहे, मला थोडं बहुत नॉलेज आहे। आता 5-6 महिन्यामध्ये तर मला वाटत नाही की कुठे निवडणुकी आहे, तर जे असे बोलतात त्यांना होमवर्क करायला पाहिजे आणि त्या लोकांना हे पाहिजे की कोणाकडे बोलतात, कोणाबद्दल बोलतात, ते त्यांना माहिती पाहिजे। की असंच कोणावर असंच आरोप करतात तुम्ही की अरे हे स्पॉन्सर्ड आहे, बोलायला काय, मी काय दाखवलेलं आहे ते खरं आहे ना, ते आणीबाणी झालेली तुम्ही काय नाकारून नाही शकतात ना, बरोबर। तर त्या पद्धतीने तुम्ही पिक्चर बघा आणि पिक्चर टोटॅलिटी मी बघा। मी तुम्हाला सांगतो की 70% काल्पनिक पिक्चर आहे, 30% रियालिटी आहे। रियालिटी तेच आहे, त्याच्यामध्ये पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, बुक्समध्ये, ब्लॉगमध्ये लोकांनी त्याचा उल्लेख केला आहे, तर मी त्याच्यामध्ये काय असं काल्पनिक काय करत नाही पिक्चरमध्ये। पण नक्की मला आता हेच विचारायचं होतं की हा सिनेमा नेमका काय, ज्याच्यावरून एवढी सगळी वादळं निर्माण झालेली आहेत, त्या सिनेमाबद्दल लोकांना सांगा, म्हणजे त्यांना ॲक्च्युली क्लिअरिटी मिळेल की ही गोष्ट टोटली वेगळी आहे। बघा, आणीबाणीवर एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी पिक्चर नाही बनवली अजूनपर्यंत, इतके वर्षापासून आम्ही बघतो। मला वाटतं की आज युवा पिढी आहे, हा जनरेशन आहे, त्यांना आणीबाणी आणि इमर्जन्सीचं बद्दल माहिती द्यायला गरजेचं आहे। आणि मला वाटतं की इंदू सरकार हा पिक्चर विषय त्यांना कळेल की इमर्जन्सी 1975 आणि 77मध्ये झाली, ते काय झालेलं होतं, काय घडलेलं त्यावेळेला, काय झालेलं, तर मला वाटतं ते नवीन युवा पिढीला माहिती देणं गरजेचं आहे। आणि हे असे सांगतात मला पिक्चर दाखवा, हे दाखवा, मी काय दाखवू? मला वाटतं की सेन्सर बोर्ड आहे, एक भारत सरकारने सेन्सर बोर्ड गठीत केलेलं आहे, ते लोक पिक्चर बघणार, ते लोक कॉल घेणार, ते लोक मला सांगणार काय कापायचं आहे, काय ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर मी आर्ग्युमेंट करणार। पॉलिटिकल पार्टी येणार, मग दुसरा येणार, मग तिसरा येणार, मला पिक्चर दाखवा, मला पिक्चर दाखवा, तर हे कुठे थांबले? फ्रीडम एक्सप्रेशन जर तुम्ही बोलता तर तुम्ही ते लिबर्टी द्या ना। म्हणजे तुम्ही कुणाला सिनेमा दाखवणार नाही आहे? अजिबात दाखवणार नाही, पिक्चर सेन्सर होऊन द्या, त्यानंतर त्याचा निर्णय मी घेणार आहे, कोणाला दाखवायचं की कोणाला नाही दाखवायचं। तुम्ही कोणी पुस्तक लिहितात, तुम्ही त्याला बोलतात काय, तुम्ही मला पहिला बुक दाखवा, तुम्ही काय लिहिलं आहे,
तुम्ही सांगतात का डॉक्युमेंटरी फिल्म मेकरला की पहिला मला तुम्ही दाखवा आणीबाणीवर तुम्ही काय डॉक्युमेंटरी बनवता, त्यानंतर मी पास करणार आहे. तर तुम्ही एक फिल्म मेकरला काय हे करतात मध्ये की तुम्ही मला पिक्चर दाखवा, त्यानंतर आम्ही कॉल घेणार आहे पिक्चर पास करायची की नाही करायची. पण आता ज्यांनी तुम्हाला धमक्या दिल्यात किंवा ज्यांनी तुम्हाला कंप्लेंट्स केल्यात या सिनेमाबद्दल, त्यांच्यावर तुम्ही काही तक्रार दाखल केली आहे किंवा करणार मी आहात? असं काय तक्रार दाखल नाही केली. मी खूप स्वतः बिझी आहे, माझा बॅकग्राऊंड स्कोर चालू आहे, माझा सेन्सर आहे 2-4 दिवसामध्ये, माझ्याकडे एवढा टाईम नाही. लेकिन माझ्यावर खूप प्रेशर टाकतात की नावं चेंज करा, स्लोगन्स पिक्चरमध्ये बदलून टाकवा, आणखीन की वेगळ्या वेगळ्या हे सोशल मीडियावर. आणि माझे पण मित्र पण आहे काँग्रेसमध्ये, जसे की आपले मित्र पण आहेत, ते लोक पण सांगतात की थोडं चेंज करून घे बाबा, काय असं हे करतो म्हणून. पण मला तेच मला कळत नाही की जर काय तुम्ही डॉक्युमेंटरी फिल्म मेकरला सांगत नाही, तुम्ही आर्टिकल लिहिता त्याला सांगत नाही, 40 वर्ष आणीबाणीवर झालेली इतकी आर्टिकल, प्रचंड आर्टिकल लिहिली लोकांनी, त्याला तुम्ही कधी सांगितलं नाही की आर्टिकल चेंज करा म्हणून. त्याच्यामध्ये तर नावं पण घेतलेली. पण ह्याच्या काय पॉलिटिकल सेन्सॉरशिप नावाचा जो प्रकार गेल्या काही वर्षात आलेला आहे, त्याच्यामुळे एक फिल्म मेकर म्हणून खरंच खूप त्रास होतो, वेदना होते? नाही, खूप वेदना होते, खूप त्रास होतो, झोप पण येत नाही रात्री, की इतकंच टेन्शन असतो की कोण पण येणार, कोणाला कोण पण कार्य करता येणार नाही, तो सांगेल तरी मैं मधुर का मुंह काला करता हूं, मी को 2 पैसे. भीती असते ना. तर काय असतं काय, तर मला तेच विचारायचं की तुम्ही कुठे स्टॉप करणार आहे की कोण पण हे करणार, मला पिक्चर दाखव, तो पिक्चर कधी बनवायची आम्ही. फक्त एकच प्रश्न शेवटचा की संजय गांधींची मुलगी म्हणून तुम्हाला एक तक्रार दाखल केली आहे, एक नोटीस पाठवली आहे प्रिया सिंग त्यांच्याकडून, सो त्याच्यावरती तुम्ही काय रिप्लाय केला आहे का? ते मी दिलेलं आहे माझ्या प्रोड्युसरकडे. मला वाटतं ते 2-4 दिवसामध्ये देणार आहे रिप्लाय. ते 8 दिवस झाले, मला वाटतं 8 दिवसामध्ये होतात ते रिप्लाय करा, ते लोक देणार आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच विनोद.